महादेवा इतकं भोळं दैवत ह्या जगामध्ये कोणतंच नाही बर का। त्याचा स्वभाव तुम्हाला सांगू का। एक चोर होता आणि तो चोर चोरी करण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला। जात असताना मारुतीच्या मंदिरात गेला, मारुतीला नारळ फोडलं, दर्शन घेऊन म्हटला, बाबा मला अशी कृपा करा की चोरीमध्ये मला यश येऊ दे। कोण म्हणला? चोर। आणि चोरीमध्ये यश येऊ द्या। दर्शन घेऊन निघाला, गावामध्ये गेला, गावामध्ये भटकंती करू लागला। कोणाच्या घरी चोरी करावी, कोणाच्या घरात जास्त सोनं असेल, कोणाच्या घरात जास्त धन असेल। चोर असेच विचार करते की नाही। त्याने विचार करू लागला, सगळ्या गावात फिरू लागला। पण ती रात्र होती शिवरात्रीची। त्या रात्री सगळेच लोक जागे होते, कोणाच्याच घरात त्याला जाता आलं नाही, कोणाच्या घरात त्याला चोरी करता आली नाही। आता चोर चोरी करायला निघाला, चोरीला त्याला काही सापडलं नाही, मग तो चोर काय कामाचा। त्याने गावाच्या बाहेर निघाला, म्हणला गावात अख्खे लोक जागे आहेत, आज काहीतरी दिसतंय, म्हणला जागरण करायला लागलेले, गावात तर काही चोरीला भेटलं नाही, चला म्हणला दुसऱ्या गावाला जाऊ, दुसऱ्या गावात चोरी करू। तिथून निघाला, चोरी करण्यासाठी दुसऱ्या गावात जाऊ लागला। पण जाता 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 मधामध्ये अरण्य लागलं, त्या अरण्यामध्ये एक जुनाट शिवमंदिर होतं, जुनं मंदिर महादेवाचं होतं। आता पहिले लोक गावातल्या मंदिरात कोणी जात नव्हतं, तर शेतातल्या रानातल्या मंदिराला कोण जाणार। हा चोर जाता जाता त्याने ते मंदिर बघितलं आणि त्याला वाटलं इथं काहीतरी भेटल, म्हणून तो त्या मंदिराजवळ गेला। गेरून जाऊन बघितलं तर बारीक एक लाईट लावलेला होता, मंद अंधकार त्याचा होता त्या लाईटचा। त्या मंदिरामध्ये गेला आणि मंदिरामध्ये जाऊन त्याने गर्भगृहात बघितलं तर त्याला पिंडीशिवाय काही दिसलं नाही। एक भली मोठी पिंड बसलेली होती तिथं, तिच्या बाजूला एक लाकडाचं ते उदबत्ती खोसायला करतात ना लोक, ते होतं एक उदबत्ती खोसायचं। एक निरंजनी पडलेली होती, काळी कुट्ट झालेली, ती निरंजनी त्याने बघितली आणि त्याला मंदिरात काही आजूबाजूला दिसलं नाही। त्याला इतका पश्चाताप झाला, तो म्हणला गावात होते चोरी करायसारखं, पण लोक जागेत म्हणून चोरी करताना आली आणि इथं कोणीच नाही, पण चोरीला काही भेटत नाही। आजूबाजूला बघितलं तरी त्याला काहीच भेटना, आणि बघता बघता वर बघितलं तर त्याला 5 किलोचा पितळाचा घंटा दिसला। कोणाला? त्या चोराला। पितळाचा घंटा बघितल्यावर तो म्हणला हे 5 किलोचा तरी असेल, आणि हा विकल्यानंतर आपल्याला 4-5 हजार रुपये तरी भेटतील। चोर आहे, चोराला काय देवण धर्म। हा घंटा चोरून नेऊ म्हणला, आपली चोरी सफल झाली, चोरीत काही अपयश येणार नाही, म्हणून तो घंटा घ्यायला गेला। पण तो होता बुटका, त्याला काही हात पुराणा त्याच्यावर। त्यांनी पुन्हा मंदिराच्या अवतीभोवती बघितलं, त्याला काही टेबल खुर्ची दिसली नाही, मंदिरात काही दिसेना। त्यांनी आजूबाजूला बघितलं, काही दिसलं नाही। घंटा तर चोरायचा आहे, घंटा तर घ्यायचा आहे, काय करावं। खाली बघितलं तर बाबाचं शिवलिंग दिसलं, काहीच विचार नाही केला त्याने, आणि त्याने त्या शिवपिंडीवर जोड्यासहित पाय ठेवले, दोन्ही पाय त्याच्यावर ठेवणं, आणि भगवान शंकर प्रगट झाले। बोली शंकर भगवान की। शंकर बाबा त्याच्या समोर प्रगट झाले, त्याने ते रूप बघितलं, घाबरलं। बाबा 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 मला माफ करा, बाबा तुमचा हा घंटा मी चोरून देणार नाही, कानाला हात लावतो, मला मारू नका आणि मला काही दंड देऊ नका, शाप देऊ नका बाबा, मी काही तुमचा घंटा चोरून। बाबा म्हणले, अरे मूर्खा, मी काही तुला दंड द्यायला नाही आलो, मी काही तुला शाप द्यायला नाही आलो। आजच्या शिवरात्रीच्या दिवशी बघ म्हणले मंदिरात जाऊन कोणी मला पाणी वाहिलं, कोणी मला दूध वाहिलं, कोणी पंचामृत टाकलं, कोणी बेल वाहिला, कोणी गुलाबाच्या फुलाची लाखोळी, कमळाच्या फुलाची लाखोळी वाहिली, पण जगामध्ये तू एकच माझा असा भक्त आहे की तू स्वतः मला अर्पण झाला, तू स्वतः मला अर्पण झाला, माझ्या पिंडीवर जोड्या सहित तू मला अर्पण झाला, म्हणून मी तुला दर्शन द्यायला आलो। मला सांगा, याच्यापेक्षा अजून भोळा देव कोणता पाहिजे? जो चोरी करण्यासाठी पिंडीवर पाय देऊन घंटा चोरत होता, त्याला महादेव प्रसन्न झाले। चोरे पिंडी दिला पाव, त्याच्या पूजने धाये देव।
तुकाराम महाराजांचा दृष्टांत बर का. तुकाराम महाराजांनी गात्यामध्ये सांगितलं, एवढं भोळं दैवत कोण आहे? माझा महादेव. आणि तुम्हाला सांगू का, गृहस्थी लोकांनी रोज महादेवाची पूजा केली पाहिजे. महादेवाची पूजा संन्यासी करतात, ब्रह्मचारी करतात, वानप्रस्थ करतात आणि गृहस्थांनी सुद्धा केली पाहिजे. महादेवाचं स्वभाव एकदम भोळा आहे, लवकर प्रसन्न होणारे देवता आहे. आणि महादेवाच्या घरामध्ये तुम्ही बघा, महादेव बाजूला बसलेली पार्वती, महादेवाच्या मांडीवर आहे कार्तिक स्वामी, पार्वतीच्या मांडीवर आहे गणपती. आता यांच्या थोडं घरातलं निरीक्षण आपण करू. महादेवाच्या गळ्यामध्ये काय आहे? सर्प. आणि बाबाच्या लहान्या मुलाचं वाहन काय आहे? मोर. आपलं मोठ्या मुलाचं वाहन काय आहे? मोर. मोराने जर का सर्पाला बघितलं तर सोडीन का? पण सकाळी नेहरी संगच करते दोघ जण. जगदंबेचं वाहन काय आहे? पार्वती कशावर बसलेली आहे? सिंहावर, वाघावर. आणि बाबाचं वाहन काय आहे? नंदी. तर वाघाने जर का नंदीला बघितलं तर सोडीन का? पण दोघ जण बिचारे संगच हरिपाठ घेते, संध्याकाळी सोबत हरिपाठाला बसलेले असते. बरं, आता बाबाच्या गळ्यामध्ये सर्प आहे आणि लहान मुलाचं वाहन काय? उंदीर. पण कधी भांडणं ऐकायला आले का तुम्हाला आजपर्यंत? आले का? दोघांचे भांडणं झालेले आले असेल तर मला सांगा. महादेवाचं जर का स्वरूपाचं वर्णन केलं, समता किती घरामध्ये हे सांगायचं मला तुम्हाला. महादेवाच्या घरामध्ये एकसारखी गोष्ट कोणतीच नाहीये. महादेवाचं वाहन आहे नंदी, आईसाहेबाचं वाहन आहे वाघ, मुलाचं वाहन आहे मोर, एकाचं वाहन आहे उंदीर, गळ्यात सर्प. सगळे विरुद्धार्थी लोक आहेत, एकमेकाचे शत्रुत्व भावनेचे लोक आहे घरामध्ये. पण कधी घरामध्ये भांडण झालेलं ऐकलं का तुम्ही? नाही. महादेवाकडून हेच घ्यायचं आपल्याला की सगळ्यांचं प्रारब्ध सारखं नसतं घरात. प्रत्येक जण आपापलं प्रारब्ध घेऊन आलेला असतो, आपापले कर्म घेऊन आलेला असतो. पण आपण घरामध्ये वावरताना एकमेकाला समजून घेतलं पाहिजे, एकमेकाला मॅनेज केलं पाहिजे. त्या घरामध्ये शांती राहत असते. आपण काय म्हणतो? नाही, माझ्या मुलाने डॉक्टर झालंच पाहिजे, मी लोकांची तर साल घालन, तुला पैसे कधी लावेल, पण तू डॉक्टरच हो. आणि त्याची जर का अभ्यास करण्याची क्षमता नसेल तर तो डॉक्टर काय होईल? आणि आई वडिलाचं दडपण, मुलं मधातच दुसरं काम करून टाकतात. म्हणून बळजबरी नाही. आपल्या घरातल्या मुलांवर असो, पत्नीवर असो, पत्नीने पतीचं मनातलं काय भाव आहे, एकमेकांचा विचार घ्यायला पाहिजे, एकमेकांच्या विचाराने घरामध्ये चालायला पाहिजे. महादेवाच्या घरात कोणतीच समता नाहीये, पण समतेमध्ये सगळेजण राहतात. हे नवले महादेवाच्या घरातले. आणि चालत्या हाताने तुम्हाला एक सांगून जाईल, महादेव म्हणजे विश्वासाचं प्रतीक आहे. म्हणजे महादेवाचा जन्म झाला नाही तसं विश्वासाचा कधी जन्म झाला नाही. पार्वतीचं रूप सांगितलं श्रद्धा, आणि पार्वतीचे अनेक अवतार झाले. पार्वतीने अनेक वेळेस जन्म घेतला, महादेवाने जन्म घेतला नाही. आता आपण आपल्यावर घेऊ. श्रद्धा ही बदलत राहते, विश्वास कधी बदलत नसतो. विश्वास कधीच बदलत नसतो. आपण काय म्हणतो? माझा मुलगा आहे तो, माझा विश्वास आहे त्याच्यावर. पण श्रद्धेवर विश्वास राहत नाही. श्रद्धा ही बदलणारी असते. आपल्याला सोमवारी महादेव नाहीच प्रसन्न झाला तर मंगळवारी देवीकडे जातोच की नाही आपण? नाहीच देवीकडे काम झालं तर पंढरपूरला जातो की नाही बुधवारी? आणि तिकडं नाही वेळ बसला चालले दत्तात्रयाच्या मंदिरात गुरुवारी, हे की नाही? आणि नाहीच दत्तात्रय प्रसन्न झाला तर नवीन उपासनाला संतोषी माता की जय शुक्रवारी गेले, संतोषी माता की. नाहीच तिकडे मेळ बसला तर मग आमच्या हे हनुमंत शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता. आणि इतक्यात नाही मेळ बसला तर येळकोट येळकोट रविवारी हाईच पुन्हा खंडोबा रायाचं मंदिर. याला म्हणते व्याभिचारिणी भक्ती. ज्ञानेश्वरी सांगते बरं का, याला व्याभिचारिणी भक्ती म्हणते. वार बदलला
की देव बदलला, याला व्यभिचारिणी भक्ती म्हणते. ती ही भक्ती सुख देणारी नाही, ही भक्ती समाधान देणारी नसते. म्हणून आपला तो देव एक करून घ्यावा. श्रद्धेचा जन्म होत असतो. पार्वतीचं रूप म्हणजे श्रद्धा आहे. आणि मोठा मुलगा आहे कार्तिक स्वामी, त्याचं नाव सांगितलं पुरुषार्थ. आणि लहाना मुलगा आहे गणपती, त्याचं नाव आहे विवेक. बुद्धीची देवता कोण आहे? गणपती आहे. आणि गणपती म्हणजे विवेक आहे. विश्वास आहे, श्रद्धा आहे, पुरुषार्थ आहे आणि विवेक आहे. म्हणून विरोधाभासी गोष्टी असताना पण घरामध्ये समता आहे. हे महादेवाच्या घरातलं खरं वैशिष्ट्य आहे. आणि अशा महादेवाचं आपल्याला आता चिंतन करायचंय. महादेवाच्या शिवपुराण कथेचा दुसरा महिमा आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. 2 मिनिटं सगळेजण भजन करूया आणि भजन झाले की पुढील प्रसंगाला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो, ओम नमः शिवाय. शंकर भगवान की जय. शिवपुराणाच्या महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे
समुद्राच्या काठावर एक नगर होतं. आता चिंतन करताना तुम्ही बघा, समुद्राच्या तीरावर एक नगर आहे, त्या नगराचं नावच आहे बाष्कळ नगर. नावच किती विचित्र आहे, बाष्कळ. म्हणजे तिथे काहीच चांगलं नसतं, त्याचं नाव बाष्कळ. आणि या बाष्कळ नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो, त्याचं नाव आहे बिंदुक. आता हा बिंदुक ब्राह्मण राहत असताना उपवर झाल्यावर याचा विवाह झाला आणि त्याला सुंदर अशी सुशीला नाव, चांगली पत्नी भेटली. सुशीला म्हणजे गुणवान. अशी सुंदर त्याला पत्नी प्राप्त झाली, तिचं नाव आहे चंचुला. आता ह्याच्या सोबत त्यांनी विवाह केला, सुंदर असं ग्रहस्थ आश्रमाला सुरुवात झाली. आता ही जी बिचारी चंचुला होती ही पतिपरायण होती. पतिपरायण कशी असते की पती उठायच्या अगोदर उठणार, त्याची सगळी सेवा करणार, खायला प्यायला त्याला व्यवस्थित घालणार आणि त्याच्या आज्ञेमध्ये राहणार. तिला पतिपरायण स्त्री म्हणतात. आणि आपल्या बोली भाषेत म्हणायचं झालं तर तिला पतिव्रता म्हणतात. कार्येषु मंत्री कर्णेषु दासी भोजेषु माता शयनेषु रंबा धर्मानुकूला क्षमया धरित्री ए षडगुण्य संपन्न पतिव्रता. हे 6 गुण जिच्यामध्ये असतात तिला पतिव्रता म्हणत असतात. आणि अशी ती पतिव्रता चंचुला आपल्या पतीची सेवा करायची. पण हा जो होता बिंदू, हा दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये राहू लागला. मी तुम्हाला काल सांगितलं, मनुष्य हा संघ प्रधान प्राणी आणि त्याच्यावर जितक्या लवकर संगतीचा परिणाम होतो तितक्या लवकर कशाचाच परिणाम होत नाही. म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं, तुम्हाला संगत करायची ना तर संतांची करा. काय करता? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगत आपल्या जीवनाची प्रगती होत असते. उन्नती जीवनाची करून घ्यायची असेल तर संतांच्या संगतीत राहा, असा सुंदर उपदेश कबीरदासजी महाराजांनी केलेला आहे. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. तुझे के बाद तेरी अच्छी बनेगी. भगवंताची प्राप्ती झाली. संतांच्या संगतीमध्येच का राहा. कोणी आपल्याला तेच सांगतं. तुम्ही बघा, ज्ञानेश्वरी वाचा, नाथबाबाचं भागवत वाचा, शिवपुराण, 18 पुराण बघा, पण सगळे पुराण तुम्हाला काय सांगतील? संतांच्या संगतीत राहा. का सांगतात? कारण की हे जग त्रिगुणाने भरलेलं आहे.
सत्व रज आणि तम, आणि प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी, पिंडे पिंडे मतिर भिन्ना, सगळ्यांच्या पिंडातली म्हणजे शरीरातली बुद्धी भिन्न भिन्न आहे. आणि प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या बुद्धीने ज्याच्या त्याच्या जीवनाचं मोजमापन करत असतो. म्हणून आपल्याला आपल्या जीवनाची उन्नती करून घ्यायची असेल तर आपण संतांच्या सोबत राहायला पाहिजे. तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगेल. मला तो ह्या ठिकाणी प्रसंग अवधान आठवला. एक शिष्य होता आणि आपल्या गुरुकडे गेला. मनुष्य जीवनात संत संगती किती महत्वाची, आणि लोक आपल्या जीवनाचं मोजमाप कसं करतात बघा. तो गुरुकडे गेला आणि गुरुजीला विचारलं की मनुष्य जीवनाचं मूल्य काय आहे, मनुष्य जीवनाची किंमत काय आहे. त्याच्या गुरुने त्याच्याकडे हातामध्ये एक हिरा दिला, खडा होता हिरा, तो दिला आणि सांगितलं बाजारामध्ये जा, आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर याची किंमत करू नये, पण विकू नको बर का, याला विकू नको, घेऊन जा, लोकांना दाखव, याची किंमत काय काय सांगते ती विचारून घे, पण विकू नको. तो गेला बाजारामध्ये. पहिल्या वेळेस गेला त्याला भाजीवाला माणूस दिसला. त्या भाजीवाल्या जवळ गेला आणि त्याला त्याने खडा दाखवला. म्हणले हा खडा केवढ्याला देताल, याची किंमत सांगा म्हणलं. भाजीवाला म्हणला काही नाही, म्हणला हे सगळं भाजीपाला मी तुला देऊन टाकतो, एवढा खडा मला देऊन टाक, हा सगळा भाजीपाला देऊन टाकतो. 2 पोते भाजीपाला आहे, मला नाही, मला विकायचं नाही, किंमत विचारली. तिथून उठला, बाजूला एक फळाचं दुकान होतं, त्या फळावाल्याकडे गेला आणि त्याला विचारला, म्हणले रे ह्या खड्याची किंमत काय. त्या फळावाल्याने सांगितलं काही नाही, हे जेवढं गाडा भरून माझ्याकडे फळ आहे ना, हे सगळे मी तुला देतो, पण मला हा खडा देतो. तो मला नाही, मला विकायचा नाही. तिथून उठला आणि समोर एक सोनाराचं दुकान दिसलं. त्या सोनाराच्या दुकानात गेला आणि त्याला तो खडा दाखवला. महाराज याची किंमत काय. सोनाराने सांगितलं याची किंमत 50 लाख रुपये, मी तुला कॅश 50 लाख रुपये देतो आता ह्या टाइम, मला हा खडा मला देऊन टाक. तो म्हणला नाही नाही, हा काही मला विकायचा नाही म्हटलं. आणि बाहेर आला तर बाहेर बसलेला होता खुर्चीवर रत्न पारखी, रत्नाची ज्याला ओळख होती तो माणूस बसलेला होता. त्याने सहज विचारलं काय झालं रे शेठजी, तुला कशासाठी 50 लाख रुपये देऊ लागले. तो म्हणला महाराज माझ्यापाशी हा खडा आहे, याची किंमत मी विचारली, दाखवू म्हणले. त्या रत्न पारख्याने तो खडा घेतला आणि बघितला, तो ओरिजिनल हिरा होता. मला देतो का हा खडा. तो शिष्य म्हणला महाराज याची काय किंमत आहे सांगा मला अगोदर. तो रत्न पारखी म्हणला याची किंमतच होऊ शकत नाही. पहिली गोष्ट याची किंमतच होऊ शकत नाही, पण तुला जर काय द्यायची झाली तर मी तुला 1 कोटी रुपये देतो, पण हा खडा मला देऊन टाक. तो मला नाही नाही, मला विकायचा नाही म्हणला. माझ्या गुरुजीने विकायचा नाही सांगितलं. तो खडा घेतला आणि पुन्हा त्या साधू जवळ आला आणि त्या साधूला तो आपल्या गुरुजीला खडा देऊन टाकला. गुरुजीने विचारलं याची किंमत कशी कशी सांगितली. त्यांनी घडलेला बाजारातला सगळा परिणाम सांगितला. म्हणजे महाराज अशी अशी किंमत लोकांनी सांगितली. त्याच्या गुरुजीने सांगितलं भाजीवाला जो होता तो पामर होता, आणि पामराने त्याच्या बुद्धीने या हिऱ्याची किंमत केली. त्याच्यानंतर तो फळावाल्याकडे गेला. फळावाला हा विषयी होता, विषयी माणूस असल्यामुळे त्याने त्याच्या बुद्धीने याची किंमत गाडीभर फळ्यासारखी केली. तो सोनाराकडे गेला. सोनार हा जिज्ञासू होता, आणि जिज्ञासू त्याला ओळखण्याची सवय होती, म्हणून त्याने ह्या खड्याला ओळखलं आणि याची किंमत 50 लाख रुपये सांगितली. पण बाहेर जो रत्न पारखी होता ना, तो रत्न पारखी म्हणजे संत होता, आणि त्या संतांनी स्वतःच्या जीवनाची किंमत केली, स्वतःच्या जीवाचं मूल्य त्यांनी करून घेतलं जीवनात, म्हणून त्याला ह्या हिऱ्याची किंमत कळाली, आणि ह्या हिऱ्याची किंमत त्याने 1 कोटी रुपये सांगितली. तसं हा हिरा आहे, तसंच आपलं मनुष्य नरदेह आहे, आणि ह्या मनुष्य नरदेहाला आपण ज्याच्या संगतीमध्ये ठेवतो तशीच आपली किंमत होत राहील. म्हणून पामराच्या संगतीत राहू नका,
विषयी लोकांच्या संगतीमध्ये राहू नका. राहायचं ना तर थोडं जिज्ञासू लोकांच्या संगतीत राहा आणि त्यांच्या सोबत नाही राहता आलं तर संतांच्या संगतीमध्ये राहा.